सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की घराची नजर कशी काढावी। आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे देवघर। या देवघरात आपण अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवतो, फोटो ठेवतो, सोबतच अनेक वस्तू ठेवल्या जातात ज्या देवपूजेत आवश्यक असतात। जसं की देवी देवतांची मूर्ती ठेवण्यासाठी वस्त्र अंथरले जातं, दिवा धूप अगरबत्ती करण्यासाठीची सामग्री आणि देवपूजेत वाजवण्यासाठी घंटी आणि फुले, त्याचबरोबर वेगवेगळी धार्मिक पुस्तके म्हणजे ग्रंथ, पोथी असे अनेक वस्तू आपल्या देवघरामध्ये असतात। आपण कोणत्याही देवतेची पूजा करा, मात्र कुलदैवतचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात नक्की असावी आणि आपण तिचं पूजन हे दररोज करावे। त्यामुळे घरात सुख शांती नांदते। तर अशा पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटेसे देवघर असतेच आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम आपले देवघर करत असते। त्याचबरोबर आपले जे देवघर असते त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती दूर होतात। परंतु आपण ज्यावेळी आपल्या देवघरांमध्ये देवपूजा करतो, इतर विधी करत असतो, तेव्हा आपल्याकडून कळत नकळत अनेक चुका घडत असतात आणि या चुकांमुळे आपल्या देवघरामध्ये जी दैवी शक्ती असते ती कमी होते। त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक किंवा वाईट शक्ती आपल्या घरात किंवा आजूबाजूला असतात त्या आपल्या देवघरामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात। आणि म्हणूनच आपण ज्या पद्धतीने आपल्या घराची, आपल्या मुलांची नजर काढतो त्या पद्धतीने आपण आपल्या देवघराची सुद्धा नजर काढू शकतो। यामुळे आपल्या घरात किंवा त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये ज्या काही वाईट किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश करतात त्या दूर होतात। आणि म्हणूनच आपण महिन्यातून किंवा जर शक्य असेल तर 15 दिवसातून एकदा आपल्या घराची, आपल्या मुलाबाळांची आणि त्याचबरोबर आपल्या देवघराची सुद्धा नजर नक्कीच काढली पाहिजे। तर आज आपण आपल्या देवघराची नजर कशा पद्धतीने काढून घ्यायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण आज उपाय पाहणार आहोत। हा उपाय घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल। उपाय करताना आपल्याला माहीतच आहे की आपल्याला आपल्या देवघराची नजर काढायची आहे आणि आपण कोणत्याही दिवशी आपल्या देवघराची नजर काढू शकतो। परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर मंगळवारचा किंवा शनिवारचा दिवस तुम्ही या उपायासाठी म्हणजेच देवघराची नजर काढण्यासाठी ठरवायचा आहे। या दिवशी हे उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने लाभ होतो। तर सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय करत असताना आपल्याला एक पूजेचा नारळ घरामध्ये घेऊन यायचा आहे। तुमच्या घरामध्ये असलेला जुना नारळ तुम्ही या उपायासाठी वापरायचा नाही। एक गोष्ट लक्षात घ्या की या उपायासाठी आपल्याला फक्त नवीनच नारळ तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला आपण ज्या पद्धतीने नजर काढतो म्हणजेच घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्याच पद्धतीने 7 वेळा हा नारळ संपूर्ण देवघरावरून गोलाकार फिरवायचा आहे। त्यानंतर हा नारळ आपल्याला नदीमध्ये किंवा तलावामध्ये, जर तुमच्या घराजवळ विहीर असेल तर त्या विहिरीमध्ये जाऊन विसर्जन करायचं आहे। आणि जर तुमच्या घराजवळ पाण्याचा कुठला स्रोत उपलब्ध नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एक बकेट किंवा बादली किंवा एक मोठे भांडे ठेवायचे आहे, त्यामध्ये हा नारळ विसर्जित करायचा आहे। त्यानंतर रात्रभर तो नारळ आपल्याला तिथेच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ आपल्याला ज्या ठिकाणी जास्त माणसे नसतात किंवा वर्दळ नसते त्या ठिकाणी जाऊन गुपचूप फेकून द्यायचं आहे आणि मागे वळून बघायचं नाही।
आणि त्या बकेटमधले जे पाणी आहे किंवा त्या बादलीमधले जे पाणी आहे त्याने आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा मारायचा आहे. तर अशा इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचा आहे आणि आपल्या देवघराची नजर काढायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या पण काही नकारात्मक शक्ती असतील किंवा वाईट शक्ती असतील त्या लवकरात लवकर नाहीशा होतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.